तो तो कशाला रडते आता? तर रडायची काय गरज आहे का? ए पूजा, रडून काय उपयोग आहे का? आता पहिली चुका करायची ना मग. ए ओ मी नाही रडत. मग तिकडे खाली मुडका का केलता? काय मोबाईल मध्ये बघते का? म्हणजे मी एवढा सिरियस इकडे व्हिडिओ बनवतो आणि तू खाली रील बघते का? हा, तुझ्या पायीच बनवतोय ना व्हिडिओ. काय झालं काल मित्रांनो, एक 2-3 दिवसापूर्वी हिनं एक काय ते कशावरती एक व्हिडिओ कशा बनवला होता त्या शिक्षणावर, मैत्रिणीवरती एक व्हिडिओ बनवला होता. तर आम्ही गावाकडे गेलो होतो आता चुलत्याच्या देवदेवाला, आणि येता येता तिच्या मैत्रिणीच्या घरी थांबलो होतो आम्ही. वाशिम बेत्ता तिची मैत्रीण आहे. मग गेलो मस्तपैकी गप्पा टप्पा मारल्या, चहा पाणी केला आणि आलो. तर तो ब्लॉग बनवला होता, त्याच्यावरती तिला कमेंट्स आल्या की ही शाळेतच गेली नाही तर हिला मैत्रीण कुठून आली. मग त्याच्यावरती तिनं एक व्हिडिओ बनवला होता की काय बनवला होता, मी तर बघितलं नाही. काय बनवला होता, काय होत सांग की. मला राधाने वाचून सांगितले कमेंट, मग मी व्हिडिओ बनवला त्याच्यावरती. म्हणजे कमेंट हिला वाचता येत नाही, राधा वाचून हिला कमेंट सांगते तेव्हा ही व्हिडिओ बनवते. ही राधाकडनं सगळा कार्यक्रम करून घेते. मग हिनं व्हिडिओ बनवला की माझी मैत्रीण खरंच आहे आणि लोक म्हणतात हिने व्हिडिओ पुरता मैत्रीण उभा केली असं नाही नाही, नाहीतर मानले असं. नाही मानली नाही. ही होत्या एका वर्गामध्ये आणि सगळ्यांचं म्हणणं असं आहे की ह्याच्या आईला सगळा काम किती यायला लागला बघा आता सगळ्यांचं. तुम्हाला माहिती का नाही, आपल्या घराच्या पाठीमागेच मराठी शाळा आहे. हो लग्न झाल्यावर पण जात होती का नाही? बरं ठीक आहे. पुसा आहे का घाम पूजा? धरा माझी वडणी. नको नको, एवढं दिवस नाही वाईट आल्या घे. तर आमच्या घराच्या पाठीमागच मराठी शाळा होती आणि ही खरंच 7वी पर्यंत शिकली. आता मी पण कमेंट वाचल्या की ही 7वी पर्यंत शिकली तर मग हिला लिहिता वाचता ABCD क ख ग काय काय कस काय येत नाही. आणि मग ही शिकलीच नाही तर मग हे कमेंट वाचतीच कस काय, कमेंटचा रिप्लायच कस काय देते. मग ह्या अशा गोष्टी, तर त्या गोष्टी थोडंसं एक्सप्लेन करून सांगतो की कमेंट राधाकडनं वाचून घेते आणि 7वी शिकली तर हिला येत का नाही, ह्या प्रश्नाचं उत्तर सांगतो तुम्हाला. काय येत नाही कारण ही शाळेत यायची तर फक्त भात खायला यायची. आणि कोणीतरी कमेंट पण करून सांगितलंय की काय नुसतं भात खायला जात होती का, तर खरंच ही भात खायलाच येत होती. छान व्हायचा शाळेला भात, मला लय आवडायचा. मी 2 डबे भरून घेऊन जायची घरी, संध्याकाळी जाऊन खात बसायची घरी. विषय कुठला चालून काय सांगत, विषय चालू शिक्षणाचा सिरियस विषय चालू सांगतोय आणि जा भातावरती अटकली. नाही तुम्ही म्हणला ना नाही भात. तुम्ही विचार करता असाल की आता मी माझी सिच्युएशन समजून घ्या. तर हा भात खायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी मॅडम होत्या त्या मॅडमची छोटी छोटी पोरं असायची बघा, तर त्या मॅडमची पोरं सांभाळायची का नाही तो पोरं? जायची की घेऊन. कुठल्या मॅडमची सांभाळायची पोरं? त्या मॅडमचं नाव माहित नाही आता मला. त्यांची छोटी छोटी म्हणजे लहान पोरं होती त्या, आणि ही काय शाळेत आणि मग मॅडम राईट पोरं हिरून कोण डह कोण हुशार आहे हे बघून राईट, कोण कामाचं हे बघूनच काम लावायची. मग फक्त ही शाळेत भात खायला आणि शिक्षकांची पोरं सांभाळायला ह्याच्यासाठीच येत होती. आणि मोकार गावात फिरायची, पेप्शा खा, काय काय करायचे अजून. काय नाही. हिच्या मैत्रिणीला डेंजर हिच्यासारख्याच. मग तुझी मैत्रीण किती शिकली? ती आता गेली तर ती ते शिकली की शाळा पुढे शिकली अजून. किती शिकले? नाही माहित, भरपूर शिकली, 10वी पर्यंत शिकली. त्याला भरपूर म्हणतात का? मला वाटलं ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट काहीतरी केला. थांबा आता तिला फोन लावते आणि काय विचारते. गरज आहे का? पण मी काय म्हणतो, हा ही शाळा शिकली, पण आता असा विषय की येत का नाही हिला? काय येत नाही तुला? म्हणजे कायच येत नाही पूजा? क ख येतं का? नाही की तुझं आज मी थोडी टेस्टच घेतो. कधी याची मी टेस्ट घेतली नाही, घेतली होती पण येत नाही मला माहिती, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी आता बोलतो. तुमचं डोकं आउट होईल माझ्या पुढं. मॅडम गेली तुम्ही लावलेली शिकवायला, मला ती गेली पळून. मी हिला का हिच्यासाठी तुम्ही नादी लागत नाही माझ्या? मी हिला हिच्यासाठी एक मॅडम लावली होती घरगुती. तिला महिना 5,000 रुपये द्यायचो कृष्णाला ह्यांना शिकवायला. मॅडम पण 1 महिन्यात निघून गेली. नको म्हणली, तुमचं पैसे नको यायला नको. बघा कसलं भारी माझं डोकं आहे. काय तेव्हा माझ्या अभिमानाने, नादी लागत नाही कोण. काय अभिमानाने सांगते कसलं भारी माझं डोकं आहे. मी शिकवतो कधी कधी ही मलाच मग ती उलट बोलते. मग मला येतो राग. नवरा जी गोष्ट शिकवतो त्याकडे ध्यान द्यायचं सोडून ही तिचं तिसरीकडे डोकं चालतं. त्यामुळे मी जैसा वैसा, जसा आहे तसा आहे.
आता चल तुझं थोडस टेस्ट घेतो. तर लोकांचं बरंच म्हणे की निदान बेसिक, आता राधा तिसरीला तर निदान तिला वाचता येतं, निदान तुला नाही, राधा आता 5वीला आहे. बरं ठीक आहे. मग निदान तुला क ख ग मग काहीतरी आहे पाहिजे का. आय आय व आई बाप हुशार असं तर लेकर हुशार असतात. ह्याच्यात बाप आमची आई बी शिकली नाही बघा. बाप पण शिकला नाही. बाप तर वारून गेला. शाळा म्हणतर आम्हाला माहित नव्हती बघा कसलीच. आता कळायला लागले तसली शाळा. एवढुशा लेकर काय ती बालवाडी पण तसली निघाली. काय म्हणतात त्याला, काय हो म्हणतात त्याला, नर्सरी हा तसली नरसळे. तसली नरसळा बी नाही, सरसळा बी माहित नव्हतं. कसलं प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG, फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड. हा बघा तसलं निघाले आता काय बी. मग मग मी तुला ह्या गोष्टी थोड्याशा माहीत करून देतो, तर तू का शिकत नाही. आपली पोरं काय शिकली पाहिजेत, कुठल्या क्लासला पाहिजेत, बरं त्यांचा आल्यावरती अभ्यास घेतला पाहिजेत. ह्या गोष्टी आईनं घरी करायचे गरजेचं आहे. का बापाने सगळ्याच्या डिमोट हागणंपासून त्या पोरांचं करायचं का सगळ्या गोष्टी. हां, त्याच्या आईला पोरं माझ्या संग आंघोळ्या करतात, त्यांना कधी कधी कपडे मी घालतो, गन पावडर करीतो. केलं म्हणून काय होतंय मग, पोरं तुमची पण आहेत ना. हा मग बाया मग स्वयंपाक मग करीतो, भाकऱ्या थापितो, गावण घालतो, आणि काय आता बोललो असतो तुला ग. एवढं नको आती. हा? मग सांगतोय काय तुझं काय चाललंय. बायांच्या जबाबदाऱ्या घरच्या काय असतात ती सांगतोय मी तुला, आणि तू तू तिसरंच बराळते. तुम्हीच 2 दिवस झालं. परवा दिवशी तर किती 3 का 4 वाजताच आंघोळ केली तुम्ही. तसंच तुमचं काम करत बसला. मग ह्याच्यावरनं तुम्ही विचार घ्या, मी दुपारी 3 वाजता आंघोळ केली म्हणजे सकाळपासून काम करत होतो. मग घरातला जबाबदार व्यक्ती म्हणून घर सांभाळायला, प्रपंच सांभाळायला मला काम तर करावं लागतं. आणि घरचं तरी काम करावं. त्याच्या आयला सकाळ 4 चॅनल आमचे बंद झाले 3 महिन्यासाठी. सगळा पेमेंट थांबलेला आहे, यूट्यूबचा सगळा इन्कम स्टॉप आहे. मग जे काय रोलिंग असते, गाडीचा हप्ता असेल, घराचं भाडं असेल, हिकलं तिकलं खर्च पाणी असतोय, तो सगळा कसा तरी काढण्याचा मी प्रयत्न करते. मग नवऱ्याला साथ सपोर्ट करायचा, द्यायचं सोडून. नवऱ्याचं डोकं खाते. अयो हा, आता काय करायचं पाय मग. चोळ म्हणलं तर मोकार म्हणते माझं दुखते मी झोपते. डोकं चोळ म्हणलं तर असे करते, निघून जाते. त्याच्या यायला का ते पोरं माझे हातपाय तुडवतात कधी कधी. न सांगता संध्याकाळी नवऱ्याचं पाय चोपायचं असतं, तर पाया पडायचं असते. जाऊ द्या, पाय गेलं खाल्ले त्याच्या आल्या सकाळ, पण निदान संध्याकाळी झोपताना थोडंसं पायाला हात लावायचं. कशा असते लय भारी. फिरायला जाताय कुठं पण? फिरायला जायचं आता. नाही नेत तुम्ही फिरायला. तुम्हीच एकटं जाता, फिरून येता कुठं पण. शूटिंगला गेलं तरी फिरायला गेलं म्हणते. आता मी इथून 7 किलोमीटरवर जातो शूटिंगला, तरी म्हणते फिरायला गेला. चल नेतो तुला तिकडं माळावरती. फिरायला सुचतंय तुला. माळावर नको आणचा इथनं माळावरनं काहीतरी दाखवून तवाच्यावनी, नाहीतर एप्रिल फुल बनवायचा. पूजा चल तुला ही दाखवत. काय म्हणलेलं, काय दाखवतो म्हणलेलं हो? तुला फिरायचं सुचतंय पूजा. म्हणते का आपलं चॅनल बंद पडल्यात, तर बाबा मी आता रातून दिवसा न झोपता काम करते. खोटं सांगताय मला. रात्रात झोप लागत बनवते की नाही. मी ब्लॉग चांगलं बनवा. व्हिडिओ पण. दिवसभर झोपली होती, आता माझी काय केलं, तू झोपली होती, मी तुला काय नाही म्हणलं. झोपली मी, जेवत होती. थोड्या वेळ लोळत होती 2 मिनिटं. त्याला 2 मिनिटं लोळत होती तू. मग 2 काय, मिनिटं लोळत होती. मग काय कोणी केलं घरातलं मग? अगं आंबाबाई, तुला सांगतो, लोक एवढ्या उन्हातानाचं कष्ट करतात, कामाला जातात. मी तुला घरी यांच्यासोबत बघा कॉमेडी व्हिडिओ पण बोलते आणि सांगन ह्यांनी तसं करते मी. ओके, व्हेरी गुड, थँक्यू. मग काय तुम्हाला मी मागितले, मला ही पाहिजे ती घेऊन द्या म्हणून. मला पण कळतंय चॅनेल बंद पडला, खर्च आहे, घराची भाडं आहे, अजून काही गाडीचा हप्ता आहे. ठीक आहे. काय हा पोकळायला लागलं. म्हणली का तुम्हाला मला काय घेऊन द्या म्हणून? हुशार आहे. काय हुशार आहे. बाकीचे बघा नवर बायका महागा लागतात आणि जातात काय पण घेऊन येतात.